हॅलो फ्रेंड्स, आज संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण ब्लाऊजसाठी एक लटकन डिझाईन बनवणार आहोत। आता मी इथे मटका गळा ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्यासाठी हे लटकन बनवणार आहोत। तर इथे हे लटकन बनविण्यासाठी मी ब्लाऊजचंच कापडचं यूज केलेलं आहे। हे ब्लाऊजचं कापडचं अस्तर आहे। या अस्तरचं 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद असं कटिंग करून व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे। 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद आणि जे ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे त्याचंही त्याच पद्धतीने 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद असं कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 अस्तरचं पॅटर्न आणि 2 ब्लाऊजचं असं 2 पॅटर्न कट करून घेतलेले आहे। आता अस्तरवरती हे ब्लाऊजचं कापड अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता एक पॅटर्न घ्यायचं आहे आणि या पॅटर्नच्या चारही बाजूने अशा पद्धतीने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा। आता मी हे एक पॅटर्न तयार करून घेतलेला आहे आणि त्याचे चारही कोने जे आहेत ते थोडेसे कट करून घेतले आहेत, कारण ज्यावेळेस आपण हे फोल्ड करून घेऊ तर ते व्यवस्थित फोल्ड होईल। आता दुसरं पॅटर्नही सेम त्याच पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारून हे चारही बाजूचे कोने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता हे अस्तर आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यांना वेगळं करून वरचं जे अस्तरचं कापड आहे त्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे। आता हा कट देऊन घेतल्यानंतर त्या कटमधनं जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते अशा पद्धतीने वरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने सावकाश असं हाताने त्याला सेट करून घ्यायचं आहे काढून। हे अशा पद्धतीने चारही कोने आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे। आता हे चारही कोने आहेत तर यांना एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने हे कोने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। हे मी इथे छोटासा स्क्रूड्रायव्हरचा उपयोग करून आपल्या मशीनच्याच स्क्रूड्रायव्हर आहे याच स्क्रूड्रायव्हरने अशा पद्धतीने चारही टोकं व्यवस्थित काढून घेतले आहे। आता हे टोकं काढून घेतल्यानंतर याच्या चारही बाजूने एकदम कडेवरती दाबटीप देऊन घ्यायचे आहे। चारही बाजूने मी व्यवस्थित कडेवरती दाबटीप मारून घेतलेली आहे। आता हा आपला एक बॉक्स तयार झालेला आहे। आता दुसरा बॉक्सही सेम हे अशा पद्धतीने अस्तर आणि कापड वेगळं करायचं आणि मग कट मारायचं आहे आणि मग हे कापड अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे। पूर्ण कापड खेचून घेतल्यानंतर चारही कोने व्यवस्थित करून घ्यायचे आणि टोकदार वस्तूच्या साहाय्याने हे कोने व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आता ही चारही कोने दुसऱ्या पॅटर्नचे पण काढून झाले की ह्याच्या पण चारही बाजूने एकदम कडेवरती दाबटीप मारून घ्यायचे आहे। आता जे काही एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचे आणि परत एकदा फोल्ड करायचे। चारही कोने व्यवस्थित सेट करायचे अशा पद्धतीने आणि ह्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंटला छोटासा नॉच देऊन घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण नॉड ओवून घेणार आहोत। तुम्ही इथे हवं तर तुम्ही रेडीमेड नॉड यूज करू शकता किंवा तुम्ही आपण कापडापासून बनवलेले नॉडचा पण यूज करू शकता। मी ते ब्लाऊजसाठी ब्लाऊजच्याच कापडाची नॉड बनवलेली आहे। आता नॉड कशी बनवायची याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेले आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ते पाहू शकता। त्यासाठी मी तुम्हाला या नॉड बनवण्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते तुम्ही पाहू शकता।
आता मी अशा पद्धतीने ही नॉड त्या नॉचमधनं जो कट दिला आहे त्यामधनं अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहे. मेन ब्लाऊजच्या बाजूकडून घ्यायची आणि हे जो भाग आहे हा अस्तरचा भाग आहे. आता यावरती दोन्ही साईडला अशा पद्धतीने एक अर्धा इंचाचं असं मार्जिन घ्यायचं आहे आणि ते सेंटरपर्यंत निमुळतं न्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनेही अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, आता याला ओपन करायचं आहे आणि याला पुन्हा अशा पद्धतीने असं पकडायचं आहे आणि बरोबर सेंटरला नॉड ठेवायची आहे. जिथे शिलाई मारली तिथे ही नॉड अशा पद्धतीने ठेवायची आणि आता ह्याचं पण सेम इकडच्या बाजूने अर्धा इंच आणि इकडच्या बाजूने अर्धा इंच अशा पद्धतीने मार्जिन घेऊन मग ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे. सेंटरपर्यंत निमुळतं न्यायचं आहे आणि पुन्हा वरच्या बाजूने खाली पण निमुळतं घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने शिलाई व्यवस्थित लॉक करून घ्यायची. शिलाई निघणार नाही याची काळजी घ्यायची. हे पहा, आपलं पहिलं फूल तयार झालेलं आहे. आता दुसरं फूल पण आपण सेम त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. एकदा फोल्ड करायचं आहे, पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे, चारही कोने व्यवस्थित पकडून सेंटर नॉच देऊन घ्यायचं आहे आणि ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याच्या बाजूकडून नॉड आतमध्ये टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. हे पहा, आणि बरोबर सेंटरला असं पकडून घ्यायचं आहे डबल घडी आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ह्याला पण व्यवस्थित तशाच पद्धतीने जसं पहिलं पॅटर्न तयार केलं आहे तशाच पद्धतीने ह्याला पण शिलाई मारायची. शिलाई मारताना काळजी घ्यायची की सेंटरला आपण जी नॉड घेतलेली आहे त्यावरती शिलाई आली पाहिजे. आता ह्याला असं ओपन करायचं आहे. पुन्हा एकदा नॉड एकदम सेंटरला घ्यायची आणि मग यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे. डबल टीप मारून घ्यायची आणि शिलाई शक्यतो लॉक करून घ्यायची, निघणार नाही अशी. पाहू शकता, हे पण फूल तयार झालेलं आहे. आता यावरती अजून थोडंसं व्यवस्थित आपण सुईच्या धाग्याने अजून ह्या फुलाला अट्रॅक्टिव्ह बनवूया. त्यासाठी मी सुई दोरा घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने 2 टोकं आणि पुन्हा ही 2 टोकं अशा पद्धतीने एकमेकांना शिवून घ्यायचे. त्याने एकदम असा व्यवस्थित फुलाचा आकार दिसतो आणि हे लटकन खूप छान आणि सुंदर दिसतं ब्लाऊजला. हे पहा, आता हे चारही जी टोकं आहेत ते मी एकमेकांमध्ये ओवून अशा पद्धतीने शिलाईच्या साहाय्याने शिवून घेतलेले आहेत. पाहू शकता किती छान अशा 4 पाकळ्यांचं सुंदर असं फुलांचं लटकन तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या लटकनचंही सेम त्याच पद्धतीने दोन्ही टोक आधी जुळून घ्यायचे आहेत, नंतर 2 टोक जुळून घ्यायचे आहेत. म्हणजे चारही टोक एकमेकांना अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत आणि नंतर दोऱ्याला गाठ देऊन हा धागा कट करून घ्यायचा. पाहू शकता, लटकन डिझाईन तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.